वा तिखट, रुचकर, खमंग आणि खुसखुशीत तुमच्या आहारासमवेत रुचिराची साथ निश्चित। आता बघा की खिमा म्हटल्यावर आपल्याला अनेकविध खिम्याचे प्रकार आढळतात, जसं खिमा पॅटीस आहे, खिमा कबाब, खिमा कटलेट, खिमा समोसा। हा पण खिमा समोसा करताना त्याच्या जोडीला जर भावनगरी मिरची घेतली तर काय, तेच तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजच्या या आपल्या स्पेशल रुचिराच्या एपिसोडमध्ये, खिमा मिरची समोसा। आणि त्याचबरोबर आपण जो दुसरी रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती आहे खिम्याचीच पण लज्जतदार असा लाछा पराठा कसा असतो तसा खिमा पराठा। आणि त्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत सौ रुपाली घाडगे। रुपाली, तुझं स्वागत करते। साहित्य तर आपल्याकडे आहेच, पटकन सांग कोणतं कोणतं साहित्य आहे ते। पहिली रेसिपी तू कुठली दाखवणार आहेस? मी खिमा मिरची समोसा दाखवणार आहे। त्यासाठी भावनगरी मिरची, खिमा, आले बारीक चिरलेले, लसूण सो बारीक चिरलेले, मिरची बारीक चिरलेले, पुदिना बारीक चिरलेले, कोथिंबीर बारीक चिरलेले, धना पावडर, जीरा पावडर, मिरी पावडर, मटन मसाला, लाल तिखट, हळद, चिरलेला कांदा, लिंबाचा रस आणि तळण्यासाठी तेल। आणि हे कवरसाठी मैदा घ्यायचा, 2 वाटी मैदा, 1 वाटी बारीक रवा आणि त्याच्यामध्ये मोहन घालायचं। बर, ते मोहन साधारण किती घालायचं? अगदी अर्धी वाटी तापवून घालायचं आहे ना? मोहन म्हणजे तापवलेलं असते। आणि साधारण किती आधी भिजवून ठेवायला लागेल? आता एक 10-15 मिनिटं भिजवलं तरी चालेल। अच्छा, बर, आपण सुरुवात आणि अगदी भिजलंच नाही तर मिक्सर मधून काढलं तरी अगदी तो नरम होऊन जातो। पहिल्यांदा याला अशी चीर मारून त्यातील बिया बाहेर काढून, या मिरच्यांचे सुद्धा भरण्याचे खूप छान छान प्रकार होतात नाही का रुपाली? ह्याच्यामध्ये आपण बटाटा वडा बनवतो, त्याचं जर स्टफिंग केलं तेही छान होतं। म्हणजे निरनिराळे स्टफिंग करून तुम्ही परत आपण पनीरचं स्टफिंग करू शकतो। अच्छा, आता याच्या पुढचं याचं आता स्टफिंग बनवायचं आहे त्याचं आपल्याला। स्टफिंगसाठी पहिल्यांदा तेल जरा कढई तापू दे, तोपर्यंत ही मिरची मी काढू का बियातल्या? फक्त आपण हा जो खिमा बघतो त्याचं काय विशिष्ट म्हणजे आता बाजारात कशा पद्धतीने तो चांगला पारखून घ्यावा, काय असतं ते? पारखायचं म्हणजे ताजं मटण पाहिजे ते, आणि अगदी बोन नसलेलं, आणि खिमा बारीक असला पाहिजे तो। आणि नसेल तर आपण घरी मिक्सर मध्ये काढू शकतो। एकीकडे आपल्या मिरच्या तयार आहेत बिया काढून। आता आपण स्टफिंग तयार करून घेऊ। पहिला थोडंसं तेल, अर्धा टेबलस्पून आलं, हे बारीक चिरलेलं आहे म्हणजे चॉप्ड आपण म्हणतो तसं, लसूण, मिरची जशी ज्याला जसं तिखट हवं, ज्याला जसं तिखट हवं असेल झणझणीत हवं असेल तर जास्त घाला। कांदा बारीक चिरलेला कांदा चांगलं परतून घ्यायचं। कारण मला वाटतं यातलं स्टफिंगच महत्वाचं आहे, त्याचा तो चांगला फ्लेवर खिम्यामध्ये तो एकजीव झाला पाहिजे। सगळं जे काय आपण जी काही चव असेल ती त्याला घालतोय ते। आता खिमा, आता हे साधारण किती प्रमाण घेतलेस? म्हणजे एक 4 माणसांसाठी आपल्याला बनवायचे। पाव किलो खिमा बस होतो। आणि मिरच्या पण साधारण पाव किलो मिरच्या भरपूर होतात। 15 ते वजनाने हलक्या असतात, त्यामुळे 15 ते 20 मिरच्या सहज होतात त्याच्यामध्ये।
तो खिमा आधी चांगला परतून घ्यायचा. गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मिरी पावडर. मिरी पावडर ही थोडीशीच घालायची कारण आपण मिरची घातलेली आहे. लाल तिखट सुद्धा घालणार आहोत. मिरीचा स्वाद हा एक चांगला स्पाइस म्हणून आपण वापरतोच पदार्थामध्ये, पण तो जास्त जर प्रमाण झालं तर नंतर घशाला एक जळजळतं. म्हणून मिरीचा वापर हा माफक प्रमाणात, परंतु तो स्वाद लागेल असाच करावा. अच्छा, मीठ चांगलं परतून घ्यायचं हे. बरं, हे खिमा म्हणजे असल्यामुळे पटकन त्याचं स्टफिंग सुद्धा परतून लगेच होतं नाही का? एक वाफ दिली तरी ते शिजतं लगेच. आणि लिंबाचा रस हा नेहमी शेवटी टाकायचा, नाहीतर त्याची कडवट टेस्ट येते. म्हणजे होत आलं जेव्हा आपण फायनल करायला घेणार त्यावेळी लिंबाचा रस घाला. आता ह्याच्यामध्ये पुदिना, हे आपल्या अंदाजानुसार नाही का? अंदाज, जसं जेवढं प्रमाण असेल. पुदिना एक वेगळा फ्लेवर येतो. हो, पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो. हे एक काहीतरी वेगळं आहे नाही का? म्हणजे खिमा समोसा एक कॅज्युअल पदार्थ आहे, म्हणजे कोणीही सर्रास करतं, परंतु अर्धा चमचा लिंबाचा रस. तसं छान आता सुटलाय नाही का? थोडीशी वाफ काढूया आपण. तो छान असा आता गॅस बंद करते मी. हो, गॅस बंद करते आणि थंड व्हायला पाहिजे. थंड. मग एक प्लेट देऊ तुला? हो. तोपर्यंत आपल्याला समोस्याचं पण लाटायला लागतील नाही का पुऱ्या? हे थंड होईपर्यंत आपण थोडेसे ह्याच्या सुरळ्या करून घेऊया. आता एक जे आपण मैद्याचं मळलेलं पीठ आहे, मैद्याचं मळलेलं जे पीठ आहे, ज्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे 1 वाटी मैदा, समजा 2 वाटी मैदा आणि 1 वाटी बारीक रवा. अच्छा, मोहन घालून. आता हे मी म्हटलं की त्याची पुरी, पण पुरी नाही, तो मिरची बरोबर आपल्याला तळायचं आहे, त्यामुळे त्याची एक अशी ती लांब सुरळी आपण त्याला तशी बनवून घेते, जशी वात करतो आपण त्याप्रमाणे. अच्छा, ती अशी लांब लांब करत नाही, पातळ. हो, तुटली तरी काय हरकत नाही, पण जोडून तो काही शक्यतो जी ती सुरळी जेवढी पातळ होईल तेवढा आपण तो कटाक्ष पाळायचा. काय हे असं काय अर्थात तू दाखवतेच आहेस, तरी सुद्धा एक इतकं म्हणजे मला एकदम उत्कंठा झाली की म्हणजे ह्याचं नेमकं आपल्याला आता काय करायचंय. नंतर हे सुरळी जी आहे ती मिरचीला आपण पूर्ण त्याला बांधून घेणार आहोत. ओके, बघितलं किती कल्पकता असू शकते. म्हणजे मैदाच आहे, समोशासारखा तो समोसाच दिसणार आहे, पण तरी सुद्धा त्याचा रूप किंवा आकार ज्याला आपण म्हणतो तो समोशासारखा न येता त्या मिरचीला साजेसा अशा पद्धतीने तो मैदा आपल्याला त्याच्यावर गुंडाळायचा. या आता आपल्या सुरळ्या तयार झालेल्या आहेत. अच्छा, आता आपण हा खिमा ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा मिरच्यांमध्ये. म्हणजे इथे मला एक सांगायचं आहे की घरात लहान मुलं असतात, आई काही बनवायला लागली की ती मध्ये मध्ये येतात, आई मी करू का, आई मी करू का, आई मी करू का, अशाला आईने हा पदार्थ बनवला
तर त्या मुलांनाही करताना मजा वाटेल, कारण सुरळ्या करण्यातच थोडा वेळ गेलेला आहे. बाकीचा पदार्थ आहे तो पटकन बनण्यासारखा आहे, परंतु हा मेन जो घटक आहे सुरळ्या, आणि तेच तर खरं आपल्याला बघायचं की नेमकं ते काय करते आता रुपाली पुढे जाऊन. स्टफिंग करून घेऊया आधी आपण, नंतर सुरळ्या करायला. अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचे. अशा प्रकारे भरून घ्यायचे. आपण स्टफ झालेले आहेत आपल्या मिरच्या. छान असं भरपूर, त्याच्यात अजिबात कंजूशी करायची नाहीये स्टफिंग करताना. मस्तपैकी असं दाबून दाबून खिमा भरायचा आहे त्याच्यात. आता आपण या मिरचीला सुरळ्या बांधून घेणार आहोत. आणि एकीकडे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. पहिल्यांदा हे असं करायचं मध्ये, आणि नंतर मग ही सुरळी करायला चालू करायचं. अच्छा, म्हणजे ती सुटत नाही. बरोबर. हे थोडंसं स्किल आहे नाही का? हो. म्हणजे हात बसला तुमचा की ते फटाफट होऊन जातं. एकदा आपण सुरळ्या करून घेतल्या की नाही, मग करायला काही अवघड नाहीये, ते फटाफट होऊन जातं. खूप छान वाटतं हे. या ज्या छोट्या छोट्या सुरळ्या करून घेतलेल्या आहेत त्या अशा पूर्ण मिरचीला आपण कव्हर करत जायचंय, म्हणजे राऊंड शेप मध्ये. हे बघ, मी बाकीचं हे करू. दुसरी मिरची करायला. थोडंसं सुरुवातीला सवय नसेल किंवा पहिल्यांदाच जर का तुम्ही हा पदार्थ करणार असाल तर थोडंसं तुम्हाला एक ते किचकट किंवा कटकटीचं वाटेल. हे आता आपल्या सुरळ्या पूर्ण मिरचीला गुंडाळून झालेलं आहे. आता तळायला घ्यायचे. अगदी फास्ट गॅसमध्ये हे तळायचं नाहीये. अच्छा. मध्यम आचेवर हे तळायचे, कारण पूर्ण आतून ती मिरची सुद्धा पूर्ण भाजली गेली पाहिजे, पूर्ण फ्राय झाली पाहिजे. हो. त्यामुळे आपल्याला ते मंद गॅसवर फ्राय करायचं. आणि शक्यतो आपण बघतो की असा मैद्याचा कुठलाही जेव्हा आपण पदार्थ तळतो तेव्हा जास्त मोठा गॅस आपण ठेवत नाही, कारण तो आतनं पदार्थ व्यवस्थितरित्या शिजला गेला पाहिजे. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळायचं आहे. म्हणजे ते आतून त्या सुरळ्या सुद्धा खुसखुशीत झाल्या पाहिजेत ना. बरोबर. अगदी आपण फास्ट गॅसवर तळलं तर मग ते आतून कच्चच राहील. म्हणून आपल्याला मंद गॅसवर ते भाजायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. म्हणजे जसं रुपाली म्हणाली मगाशी की आत्ता जे सांगते ती की मैद्याचा ती आता समोसे हे तळते, तर मैद्याचं त्याच्यावरती कव्हर आहे, तर ते तळताना गॅस नेहमी मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर ठेवायचा. तसंच मगाशी पण तू एक छान सांगितलंस की मैद्याचा जेव्हा आपण पदार्थ करतो तेव्हा ते मोहन घालताना जरा बऱ्यापैकी घालायचं, म्हणजे तो मैदा असा खुसखुशीत तो पदार्थ बनतो. आणि आपल्याला जर ते चेक करायचं असेल तर आपण ते जेव्हा मोहन घालतो तेव्हा पूर्ण त्यामध्ये मिक्स करायचं. पिठामध्ये मिक्स झालं ते हाताने मुठकी असं करून बघायची. म्हणजे ते जर हातात राहिली तसं म्हणजे समजायचं की बरोबर व्यवस्थित मोहन झालेलं आहे. त्याच्यासाठी हे आता आपलं होत आलं नाही का? हो, झालेलंच आहे. आणि ते सुटलं पण नाहीये. नाही, व्यवस्थित जर आपण त्याला बांधून घेतलं ना तर ते सुटत नाही. बरोबर. वाव. झकास. तयार आहेत आपल्या मिरची खिमा मिरची समोसा. आता ह्याची आपण सजावट करूया. हे बघ, अशा तऱ्हेनं आपण थोडीशी कोबी बारीक किसलेलीच आहे नाही का? किसलेली कोबी आहे. हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कसंही गार्निशिंग करू शकतो. मला तर वाटतं हे नुसते पण खायला छान, किंवा पुदिन्याची चटणी केली दह्यातली त्याच्याबरोबर तर खूपच छान लागतात हे. वाव. अतिशय मस्त खमंग खुसखुशीत आणि छान टेस्ट असणारी अशी ही डिश इथे बनलेली आहे, ज्याची साहित्य आणि कृती तुम्ही निश्चितच लिहून घेणार आहात, कारण खिमा समोसा जरी असला तरी खिमा मिरची समोसा आम्ही तुम्हाला दाखवलाय आणि तो तुम्ही नक्की 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 घरी करून बघा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आता जी सेकंड रेसिपी रुपाली आपल्याला दाखवणार आहे ती आहे खिमा पराठा.
आपलं साहित्य हे मगाचच आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खिमा, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची, किसलेला कोबी, अच्छा, धना पावडर, मिरी पावडर, आलं बारीक चिरलेलं, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कोथिंबीर बारीक चिरलेली, पुदिना बारीक चिरलेला, ही जिरा पावडर आहे आणि हा आहे मटन मसाला, मीठ आहे, लिंबाचा रस आहे आणि हे आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण कणिक घेतले हे, बरोबर, कारण 2 आता आपण वाटी पराठा करणार हो आहोत. 2 वाटी कणिक घेतले आणि 1 वाटी ह्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे. म्हणजे किमा पराठा बनवताना कणकेचं प्रमाण आपण पोळी लाटतानाच जास्त घेतलेलं आहे. 2 वाट्या कणिक आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हो. सुरू करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बॅटर उरलेलं आहे खिमा समोशाचं, खिमा मिरची समोशाचं, त्याच्यातच रुपालीनी एक बॉइल्ड एग ऍड केलेला आहे आणि थोडा किसलेला कोबी घातलेला आहे आणि ते मिश्रण तू इथे करून बनवून आणलेलं आहे मी. हे बघ. आणि हे साधारण पराठ्यासाठी लगेच भिजवलंस का थोडा वेळ आधी भिजवून ठेवलं? जसं आपण चपाती करायला, पोळी करायला नॉर्मल एरवी पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशा प्रकारेच भिजवायचंय. आता मी हे मैदा अशासाठी घातलाय की ते सरसर जरा लाटलं जावं आणि क्रिस्पीनेस येण्यासाठीच मी मैदा घातलेला आहे. कोणाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. साध्या गव्हाच्या कणकेच्याही तुम्ही करू शकता. आणि हे जे मी स्टफिंग बनवून आणलेलं आहे ते जे उरलेलं होतं मिरचीचं त्याच्यामधलंच आहे. फक्त त्याच्यामध्ये मी बॉइल्ड एग एक्स्ट्रा आणि कोबी मिक्स केलेला आहे. अच्छा, ही पण एक आयडिया आहे नाही का, एका वेळेला 2 वेगवेगळे पदार्थ आपल्याला तिथल्या तिथे बनवता येते. कोणाला जास्त तेल चालत नाही, आवडत नाही खायला तळलेलं, त्यांनी हे असं खाल्लं तरी चालेल. जसं रुपाली म्हणते की ज्याला समोसा हवाय भरपूर तेलात तळलेला तो समोसा करून खाऊ शकतो, किंवा मग जे कॅलरी कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी हा खास स्टफिंग केलेला असा पराठा आम्ही इथे तुम्हाला दाखवतो. पोळी 2 सारख्या आकाराच्या पोळ्या इथे आकाराच्या पोळ्या लाटायच्या आणि ह्याच्यामध्ये आपण हे स्टफ करायचं आणि ते पसरवायचंय. एकाच ठिकाणी नाही ठेवायचं, पसरवून त्याच्यावर दुसरी पोळी आपल्याला ठेवायची. पण स्टफिंगचा एक अजूनही वेगळ्या प्रकारे आपण पद्धतीने करू शकतो नाही का. एक म्हणजे साधारण बघ ना, पुरणपोळ्या वगैरे करताना आपण ते आत सारण भरतो, म्हणजे खोलगट वाटीसारखं करून ते पीठ आणि त्याच्यात ते पुरण भरून मग ते आपण बंद करून टाकतो आणि लाटतो. पण तसं केलं तर थोडी फुटण्याची शक्यता असते. बरोबर, कारण हे थोडंसं जाड असतं ना, त्यामुळे थोडं हे ह्या पद्धतीने केले तर योग्य ठरेल. अशा बंद करून घ्यायच्या कडा त्याच्या. मग त्या कडा बंद करायला काही पाण्याचा हात वगैरे नाही, अगदी जास्त पीठ नाही वापरलं तर आपण ह्या अशाही उलट्या करूनही बंद करू शकतो. अच्छा, हलक्या हाताने आपण हे थोडंसं लाटून घ्यायचंय. म्हणजे आपण म्हणतो ना की ते अगदी निगुळतीने करायला हवं, त्याच्यावर जोरधपाटा करण्यात उपयोगी नाही. अगदी अशा हलक्या हाताने, तेव्हाच ते असे रेशमी पराठे आपल्याला मिळणार आहेत. हा आपला पराठा झालेला. वाव, थोडंसं तेल. एकीकडे म्हणजे आपला हा पराठा होईस्तो, दुसरीकडे दुसरा गॅसवर होईस्तो लाटता येईल. त्याच्यावर बाजूनी तेल किंवा तूप ज्याला जसं आवडेल तसं आवडेल का. आपल्याला हवं असेल तर आपण बटरही लावू शकतो. आणि मग हा जेव्हा आता तू सर्व करणार त्याच्याबरोबर मग काय विशेष अशी काही चटणी किंवा काय प्रकार, रायता प्रकार वगैरे? रायता आपल्याला हवा असेल तर काकडी, कोशिंबीर ज्याप्रमाणे आपण करतो
ती बनवू शकतो. मग ह्याच्याबरोबर आपण गोड दही खाऊ शकतो किंवा आपण चटण्या वेगवेगळ्या असतात त्या खाऊ शकतो किंवा आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आपल्याला शेजवान चटणी, बरोबर, हा त्याच्याबरोबरही छान लागेल. म्हणजे ज्याला जशी आवड आहे तशा ती आवड घेऊन हो. तो पराठा ट्राय करू शकतो. हो, थोडंसं तेल जास्त लावावं लागेल कारण आतपर्यंत थोडंसं तेल गेलं पाहिजे त्याच्या, मग तो थोडासा खुसखुशीत होईल. बरोबर. बंद करून घेऊया आपण. आणि ह्याच्यावर जेव्हा आपण सर्व करू तेव्हा कदाचित एखाद्याला समजा आवडत असेल तुम्हाला तर चीज पण सुद्धा नक्कीच, ग्रेटेड चीज ज्याला जसं आवडेल तसं. हो नाही का? हो हो, पाहिजे तर असंही ठेवू शकतो आणि हवं तर लाटूही शकतो. फक्त तू म्हणतेस ते बरोबर आहे की एक त्याला छान डिझाईन आलेलं आहे, परंतु मग मधला भाग तो जो जरा जाड आहे आणि मग तो भाजायला थोडा जास्त वेळ लागेल. हो, म्हणूनच थोडं लाटून घेते. एक लाटणं त्याच्यावर फिरवायलाच लागेल. फाटत नाही का? हो. जरी पातळ त्याचं झालं असेल आवरण वरचं तरी तो मला वाटतं आता झालेला आहे. देऊ प्लेट. वाव, आता हा आपला दुसरा पराठाही तयार आहे. आता याची आपण थोडीशी सजावट करूया. मला सुरी दे. अशा प्रकारे असे 4 तुकडे करून घ्यायचे ह्याचे. अशा प्रकारे सजावट करायची. छान भरल्यामुळे त्याला एक मस्त असा थिकनेस आलाय नाही हो का? वाव. तर अशा तऱ्हेने आपला झटपट मस्त असा क्रिस्पी आणि मस्त स्टफ केलेला थिक असा खिमा पराठा इथे झालेला आहे. जो जायच्या आधी तुम्ही त्याची साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. खिमा पराठा साहित्य 2 वाट्या कणिक, 1 वाट्या मैदा आणि चवीनुसार मीठ घालून मळलेलं पीठ, 1 वाटी बारीक चिरलेलं अंड, 1 वाटी मटण खिमा, अर्धी वाटी चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा सफेद मिरी पूड, 1 चमचा मटण मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडा बारीक चिरलेला पुदिना, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तेल. कृती: एका पॅन मध्ये थोडं तेल घालून गरम करा. यात बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कोबी घालून परता. आता ह्यात खिमा घालून परता. नंतर ह्यात मटण मसाला, धणेपूड, जिरेपूड, सफेद मिरी पूड, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून परता. आता ह्यात चिरलेली कोथिंबीर, पुदिना, लिंबाचा रस आणि उकडलेल्या अंड्याचे तुकडे घालून परता. वाफ आली की तयार आहे पराठ्याचं स्टफिंग. आता मळलेल्या कणकेची जाडसर पारी लाटून त्यावर खिम्याचे तयार स्टफिंग पसरवा. वरून दुसरी एक पारी ठेवा. नंतर दाबून घेऊन वरून लाटणीने थोडं लाटा. गरम तव्यावर वरून तेल किंवा तूप सोडून पराठा खरपूस भाजा. भाजल्यावर सर्व करा खिमा पराठा. रुपाली, खिमा या प्रकाराच्या ज्या 2 वेगळ्या रेसिपीज तू आम्हाला इथे दाखवल्यास त्याबद्दल मी रुचिराच्या टीम तर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुझे आभार मानते. धन्यवाद.